सीतेचे हरण झाले, रावण तिला फसवून घेऊन गेला आणि प्रभू श्रीराम ते अशा दुःखात बुडाले की त्यांना स्वतःचं भान राहिलं नाही. वनामध्ये हिंडत हिंडत प्रभू राम झाडांना विचारू लागले, हे प्राजक्ताच्या फुला, हे सागाच्या झाडा, हे दगडांनो, वेली आणि वनातील सगळ्या जीवांनो, कुणी माझी सीता पाहिली आहे का? ती इथेच होती. तिच्या पावलांचा काही ठसा आहे का इथे? कृपा करून मला सांगा. तुमचं उत्तरच माझ्या हृदयावरचं हे दुःख हलकं करू शकेल. श्रीरामांच्या या वेदनांनी संपूर्ण निसर्गही थरथरला. आकाश जणू मौनावलं, पक्षीही स्तब्ध झाले. हे सर्व पाहून लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्याचे डोळे ओघळू लागले. तो स्वतःलाच दोष देत होता. माझी चूक आहे, मी होतोच कुठे सावध, असा तो स्वतःला टोचत होता. या लीला पाहून कैलासावर बसलेले भगवान शंकरसुद्धा अंतकरणातून भावुक झाले. कारण हा कोणी सामान्य नर नव्हता, हा तर साक्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम होता, जो पत्नीवियोगातही नर बनून जगाला वेदना काय असतात ते शिकवत होता. जर तुम्ही श्रीरामांचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. हर हर महादेव.